फ्रेंड्स हाय, या अगोदर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाह डिस्कस केला। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता किंवा आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना जे आहे ते डिस्कस करणार आहोत। यामध्ये दोन संकल्पना मूलभूत आहे, ठीक आहे। पहिली आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्न आणि दुसरी आहे एकूण राष्ट्रीय उत्पन्न। या दोन संकल्पना समजल्या की निव्वळ देशांतर्गत उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे तुम्हाला इझिली समजून जाईल। सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। हाय, मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता। माझा इंस्टाग्राम यूजर नेम आहे निशा अकॅडमी 94। तुम्ही मला टेलिग्रामवरही फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघूया स्थूल देशांतर्गत उत्पन्न, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे नाव तुम्ही भरपूरदा ऐकलं असेल। बघा, दिलेल्या वर्षात म्हणजेच 12 महिन्याचा जो कालावधी असतो, आर्थिक वर्ष असतो, देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, हा शब्द या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे। भौगोलिक सीमारेषा, भौगोलिक सीमारेषा इंग्लिशमध्ये म्हणतात नॅशनल टेरिटरीज, ओके। आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवा, अंतिम वस्तू म्हणजे जे फायनल प्रोडक्ट आहे, ज्याचा आपण उपभोग घेतो, ज्याला उपभोग वस्तू म्हणतो आपण, ठीक आहे। उपभोग वस्तू किंवा सेवा बाजारभावानुसार, या ठिकाणी बाजारभाव म्हणजेच काय तर वस्तू आणि सेवाची जी मार्केट प्राईस सुरू आहे, करंटली जी प्राईस आहे ती प्राईस, त्याला म्हणतात बाजारभाव। येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। राष्ट्रीय उत्पन्नाने स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे आहे, हे स्थूल देशांतर्गत उत्पन्न हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आहे। परंतु राष्ट्रीय उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये काय फरक आहे तर स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये फक्त ज्या देशाच्या सीमारेषा आहे, म्हणजेच नॅशनल टेरिटरीज आहे, जसं आपण उदाहरणार्थ भारत देशाचं उदाहरण घेतलं तर भारत देशाचा जो नकाशा बघितला तर त्याच्या ज्या बाउंड्रीज आहे तिथून 12 नॉटिकल माइल्स, ओके, आणि त्याचप्रमाणे अंदमान निकोबार हे जे बेट आहे, ओके, या ठिकाणी जोही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असेल त्या सर्व वस्तू आणि सेवा ज्या 12 महिन्या म्हणजे आर्थिक वित्तीय वर्षामध्ये उत्पादित होत असेल त्या सर्व सेवा आणि वस्तूंचा समावेश कुठे होत असतो स्थूल देशांतर्गत उत्पन्न। या ठिकाणी जे विदेशामध्ये, जसं भारताच्या अनेक कंपन्या ज्या आहे, जसं टाटा ग्रुपच्या कंपनीज आहे त्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा आहे, तर तिथे जे उत्पादन होत असते ना, भारताचा ओनर आहे, ठीक आहे, आणि कंपनीज विदेशात आहे, तिथे वस्तूचे आणि सेवांचे उत्पादन होत असेल तर त्या वस्तू आणि सेवा ज्या आहे त्या GDPमध्ये काउंट केल्या जाणार नाही, ओके। तर त्या कुठे काउंट केल्या जातात एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये। ह्या दोघांमधला फरक आहे। स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये फक्त आणि फक्त जे नॅशनल टेरिटरीज आहे, म्हणजे देशांतर्गत होणारे जे उत्पादन आहे, म्हणजेच जसं उदाहरणार्थ आपण भारत देशाचं उदाहरण घेतलं, 12 नॉटिकल माइल म्हणजे नकाशा संपला, ठीक आहे, बाउंड्री संपली, तिथून 12 नॉटिकल माइल्स हा एरिया भारतामध्येच येतो। त्याचप्रमाणे अंदमान निकोबार हे बेट, त्याचप्रमाणे समुद्रामध्ये जे जहाज असतात भारताचे, ठीक आहे, तिथे होणारे वस्तू आणि सेवांची निर्मिती, त्याचप्रमाणे भारताचे काही राजदूत विदेशामध्ये राहत असतात, भरपूर देशामध्ये भारताचे राजदूत आहे, तर जे तिथे राहतात तर तिथे होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन, त्याचप्रमाणे भारताचे एरोप्लेन असेल ते दुसऱ्या देशातही असेल परंतु ते भारताचं आहे, त्यामुळे तिथे निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा या सर्व कुठे येतात स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, ओके। परत एकदा सांगते, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये ज्याही नॅशनल टेरिटरीजमध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहे 12 महिन्यामध्ये म्हणजे आर्थिक वर्षामध्ये त्या येतात। त्याचप्रमाणे जे जहाज आहे भारताचं ते, त्याचप्रमाणे जे हवाई जहाज आहेत ते, आणि विदेशामध्ये जेही भारताचे राजदूत राहतात त्यांना जो एरिया दिला जातो तिथे निर्माण होणाऱ्या सेवा किंवा वस्तू या कुठे येतात स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये। काय येत नाही, भारताचा ओनर आहे, भारताची कंपनी आहे, परंतु प्रोडक्शन मात्र दुसऱ्या देशामध्ये होत असेल, जसं टाटाचं उदाहरण घेतलं आपण, या ठिकाणी टाटा कंपनी जी आहे अनेक देशांमध्ये आहे, परंतु त्या वेगवेगळ्या देशांमध्ये निर्माण होणारे जे उत्पादन असते ते स्थूल देशांतर्गत उत्पन्नात काउंट केलं जात नाही। फॉर्म्युला बघा,
GDP इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला आठवला असेल, C+I+G प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. हा फॉर्म्युला जो आहे म्हणजे या ठिकाणी 4 घटक आहे, 4 क्षेत्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, यामध्ये आपण सूत्र बघितलं ते सूत्र आहे या ठिकाणी. बघा, उपभोग खर्च म्हणजेच कुटुंब येतात, गुंतवणूक म्हणजेच उद्योग संस्था, सरकारी खर्च म्हणजे सरकार प्लस निर्यात मायनस आयात, हे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचं काय आहे सूत्र आहे. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न या सूत्रामार्फत जे आहे ते काढलं जातं. क्लिअर. त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पन्न, स्थूल म्हणजे काय तर ग्रॉस, ओके, म्हणजेच एकूण. निव्वळ म्हणजेच काय तर त्या एकूणमध्ये जेव्हा आपण घसारा मायनस करतो तेव्हा आपल्याला मिळतं निव्वळ देशांतर्गत उत्पन्न, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे डोमेस्टिक प्रोडक्टमधून, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमधून जेव्हा आपण डिप्रिसिएशन मायनस करतो म्हणजेच घसारा मायनस करतो तर आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळत असते. बघा, या सूत्रामध्ये NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इज इक्वल टू GDP मीन्स ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मायनस डिप्रिसिएशन. ओके, निव्वळ देशांतर्गत उत्पन्न बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पन्न मायनस घसारा खर्च. व्याख्या बघा, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल, या ठिकाणी पुस्तकामध्ये तुमच्या स्थूल लिहिलं आहे परंतु तिथे निव्वळ पाहिजे, कारण स्थूलचा अर्थ काय होतो ग्रॉस म्हणजे एकूण. या ठिकाणी आपण काय बघत आहोत निव्वळ देशांतर्गत उत्पन्न बघत आहोत, म्हणजेच त्यामधून काय केलं गेलं आहे स्थूलमधून घसारा मायनस केला गेला आहे. त्यामुळे इथे जो आहे तुमच्या पुस्तकात लिहिलं जरी असेल स्थूल परंतु इथे निव्वळ पाहिजे. ओके, निव्वळ मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. जर ही डेफिनेशन बघाल आणि ही डेफिनेशन बघाल ते ऑलमोस्ट सेमच आहे. ओके, त्यानंतर बघा एकूण राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आहे. बघा, दिलेल्या वर्षात म्हणजेच फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष यामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार म्हणजे जे मार्केट प्राईस आहे, करंट मार्केट प्राईस आहे त्यानुसार येणारे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. ठीक आहे, यात वस्तू आणि सेवांचा करंटमध्ये मार्केट प्राईस काय आहे याचा विचार केला जातो. एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे राष्ट्रीय उत्पन्नच आहे. डेफिनेशन जर बघितली तर राष्ट्रीय उत्पन्नाचीच डेफिनेशन आहे. आता एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्न यामध्ये काय फरक आहे. दोन्ही राष्ट्रीय उत्पन्न आहे परंतु स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये फक्त देशाची जी सीमारेषा आहे म्हणजेच नॅशनल टेरिटरीज आहे त्यांचा समावेश होते, परंतु एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशाच्या जी सीमारेषामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांचा तर समावेश होतो, परंतु विदेशात जर भारताच्या कंपनीज आहे तिथे उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा आहे त्यांचासुद्धा समावेश एकूण राष्ट्रीय उत्पन्नात होतो, परंतु तो GDPमध्ये होत नाही. ओके, क्लिअर. फक्त या दोघांमध्ये हाच फरक आहे की GDPमध्ये फक्त देशातील सीमारेषा मध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचाच विचार केला जातो. त्याचप्रमाणे ज्या देशाचं जहाज, हवाई जहाज, देशाचे राजदूत ओके आणि अंदमान निकोबार हे जे बेट आहेत आणि बाउंड्रीजच्या बाहेर 12 नॉटिकल माइल्स यामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचाच विचार केला जातो. ओके, सपोज हे देशाची बाउंड्री आहे, इथून 12 नॉटिकल माइल्स ठीक आहे हा जो प्रदेश आहे इथे उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचाच विचार केला जातो. कशामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये. परंतु एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सीमारेषेमध्ये होणाऱ्या उत्पन्नाचा वस्तू आणि सेवाच्या उत्पन्नाचा अभ्यास तर केला जातोच. ठीक आहे, त्या काउंट केल्या जातात. परंतु भारताचं जर टाटाच्या कंपनीचं उदाहरण घेतलं आपण, टाटाच्या कंपनीज विदेशात पण आहे तर तिथे उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहे त्या भारताच्याच आहे. ओके, ठीक आहे, कारण त्याच्या ओनर जे आहे ते भारतीयच आहे. तर अशा वस्तू आणि सेवा कुठे काउंट केल्या जातात एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये. क्लिअर. सो हा फरक आहे. सूत्र बघा, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू C+I+G प्लस पाहिजे इथे या ठिकाणी. ओके,
प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट प्लस रिसिप्ट मायनस पेमेंट. ओके. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आयात प्लस निव्वळ येणे मायनस देणे. ओके. आता एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून जेव्हा आपण घसारा मायनस करतो तेव्हा आपल्याला मिळत असते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, नेट नॅशनल प्रोडक्ट. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवा. इथे म्हटलं आहे निव्वळ. निव्वळ म्हणजेच काय तर नेट. ज्या वस्तू आणि सेवांमधून जेव्हा आपण घसारा मायनस करतो तेव्हा आपल्याला निव्वळ वस्तू आणि सेवा मिळतात, त्यालाच काय म्हणतात, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. बघा, नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू GNP मीन्स ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मायनस डिप्रिसिएशन. यातून डिप्रिसिएशन मायनस केल्यावर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मायनस घसारा खर्च. क्लिअर. या ठिकाणी दोनच कन्सेप्ट आहेत ज्या लक्षात ठेवण्यासारख्या. एक आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP. GDPमधून जेव्हा डिप्रिसिएशन मायनस होते तेव्हा आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे नेट डोमॅस्टिक प्रोडक्ट मिळत असते. त्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्न ही दुसरी संकल्पना आहे. त्याच्यामधून जेव्हा आपण डिप्रिसिएशन मायनस करतो तेव्हा आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते म्हणजेच नेट डोमॅस्टिक प्रोडक्ट. GDP म्हणजेच काय तर देशाच्या सीमारेषेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा, अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजारभावानुसार जे मूल्य असते ते सर्व कशामध्ये काउंट केले जाते, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये काउंट केले जाते. यामध्ये महत्त्वाचं काय आहे, या ठिकाणी सीमारेषा अंतर्गत जे उत्पादन होते ते तर काउंट केले जातेच, परंतु जे हवाई जहाज आहे त्याचप्रमाणे जे भारताचे राजदूत आहे विदेशामध्ये राहतात त्या ठिकाणी जी वस्तू आणि सेवाचे उत्पादन म्हणजे जे आर्थिक व्यवहार होतात ते सर्व स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये काउंट केले जातात. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये परंतु कोणते उत्पादन काउंट केलं जात नाही GDPमध्ये, तर विदेशामध्ये जे जसं भारताचा ओनर आहे परंतु विदेशात त्याची कंपनीज आहे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल कोनिक्रेन ही फिनलँडची कंपनी आहे. ओके. सो फिनलँडची कंपनी आहे परंतु तिची ब्रँच इंडियामध्ये सुद्धा आहे. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा कंपनी आहे कोनिक्रेनची जी क्रेन मॅन्युफॅक्चरिंग करत असते. म्हणजे या ठिकाणी इंडियामध्ये होत आहे उत्पादन, जरी ती कंपनी फॉरेनची असली तरी इंडियामध्ये प्रोडक्शन होत असेल म्हणजे देशाच्या सीमांतर्गत प्रोडक्शन होत असेल तर ते प्रोडक्शन कुठे काउंट केलं जाईल, GDPमध्ये काउंट केलं जाईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा जे देशाच्या सीमारेषेमध्ये उत्पादित होणारे वस्तू आणि सेवांचे उत्पादन काउंट केलं जाईलच, परंतु जे जसं तर टाटाचं उदाहरण घेतलं आपण तर टाटाचे जे कंपनीज भारताच्या बाहेर आहे तर त्यासुद्धा तिथे जे होणारे वस्तू आणि सेवांचं उत्पादन आहे ते सुद्धा काय केलं जाईल, काउंट केलं जाईल. कुठे काउंट केलं जाईल, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. कुठे काउंट केलं नाही जाणार, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये. या ठिकाणी आय होप की तुम्हाला सर्व पॉईंट जे आहे ते क्लिअर झालेले असेल. ओके. सो राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे GDP आपण बघितलं, त्याच्यातून डिप्रिसिएशन मायनस केल्यावर आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळत असते. त्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून डिप्रिसिएशन मायनस केलं की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते. या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण पॉप्युलेशननी जर आपण डिवाईड केलं म्हणजे एकूण लोकसंख्येने डिवाईड केलं तर एका व्यक्तीची आय आपल्याला माहिती पडते. हे खरं राष्ट्रीय उत्पन्न आहे. कोणतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. हे खरं जे आहे राष्ट्रीय उत्पन्न असते. ओके. सो अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक इथेच संपला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, व्हिडिओ शेअर करून आणि बघत राहा निश अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.